मनपूर्वक स्वागत करते। इथे असणारे सगळे सृजन परिवारात सामील आहेतच, मग ते आलेले सेलिब्रिटीज असो किंवा तिकीटधारी, आपले सगळे। आपला परिवार वाढता राहावा ही राजेश सरांप्रमाणेच आम्हा सगळ्यांची इच्छा। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होईल, त्यासाठी मी आमंत्रित केलेलं आहे। इकडे संभाजी सावंत सर आणि समीर सावंत सर, माननीय श्री अभिषेक घोसाळकर सर आणि तेजस्वी घोसाळकर। कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने होईल। कल्याणी गजगेश्वर ईशस्तवन। शारदे ये शारदे ये शारदे ये झळकणे आता ये शारदे ये शारदे ये शारदे ये झळकणे आता ये शारदे हंसावरी आरूढ होऊन आरती वीणा दे झंकारुनी हंसावरी आरूढ होऊन आरती वीणा दे झंकारुनी वाग्विलासिनी धवल वसनी ये झळकरी आता झळकरी आता ये शारदे ये शारदे ये झळकरी आता ये शारदे तव आगमनी प्रसन्न ही धरा तव आगमनी प्रसन्न ही धरा प्रसन्न चित्ते प्रसन्न ही हवा प्रसन्न चित्ते प्रसन्न ही हवा बुद्धीचे ते मंथन होता बुद्धीचे ते मंथन होता दे ज्ञानाचे नवनीत हाता नवनीत हाता दे ज्ञानाचे नवनीत हाता नवनीत हाता ये शारदे ये शारदे ये शारदे ये झळकरी आता ये शारदे ये शारदे ये शारदे ये झळकरी आता ये शारदे ये झळकरी आता ये शारदे ये झळकरी आता ये शारदे। सृजन द क्रिएशन, सृजन हे सृजन तर खरंच, पण हे आमच्यासाठी उन्हाच्या झळात गार वाऱ्याची झुळूक म्हणून आलं। कोरोना काळात कुणी कुणाला भेटणं कठीण झालं होतं। सतत एक भीतीची टांगती तलवार, आणि त्यावेळी राजेश देशपांडे यांनी कार्यशाळा घेण्याचं ठरवणं
आमच्यासाठी पर्वणी होत नाही. जी गोष्ट प्रत्यक्षात जाऊन जमत नाही ती ऑनलाईन मध्ये शक्य झाली. मग भारतभरातूनच नाही तर परदेशातील कलासक्त लोकांना ही सुसंधी प्राप्त करून देणाऱ्या राजेश देशपांड्यांचे सगळ्यांनी आभार मानले. त्यांनी शिकायला यायचं तर या, तुम्ही इथे आलात म्हणजे इथून तुम्हाला काम मिळवून देईन असा मी शब्द देणार नाही. ते तुम्ही लायक बनलात तर तुमचे तुम्ही मिळवू शकाल. लायक बनण्यासाठी मेहनत गरजेची आहे आणि ते शब्द कित्येक खरं करत आहेत. सृजनमध्ये आतापर्यंत 84 मान्यवरांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. 85 वेळे खुद्द राजेश देशपांडे सर. आतापर्यंत संस्थेच्या उपक्रमात ज्येष्ठ कवींच्या कविता सादरीकरण, शॉर्ट फिल्म्स, मोनोलॉग सादरीकरण, झूम एकांकिका सादरीकरण, स्किट सादरीकरण, प्रजासत्ताक दिन अशा महत्त्वाच्या दिवसांचा औचित्य साधून सादर केलेले कार्यक्रम, गाणी गाणं आणि अंगण गप्पांसारखा उपक्रम झूमवर आम्ही केलेला आहे. झूमवर सादर करण्याला स्काय इज द लिमिट असं राजेश सरांनी साध्य केलेलं आहे. ग्रुपवर तर शाब्दिक कसरतीत चाललेल्या असतातच व्हॉट्सअप ग्रुपवर. मजा गंमत करत काही करतानाही त्यातून काही शिकायला मिळेल हाच प्रयत्न असतो त्यांचा. कितीतरी स्पर्धेत आम्ही भाग घेतला. राजेश देशपांडे सांगतात मेहनतीत कमी पडू नका. त्यावेळेचे अनुभव आणि राजेश देशपांडे यांचं मिळणार मार्गदर्शन म्हणजे घेशील किती दो करामी असं शिक्षण असतं. आमचे कर लहान असले तरी देणारा भरभरून देतो. स्पर्धेच्या वेळी ते नेहमी सांगतात की बक्षिसासाठी नाही तर तुम्ही शिकण्यासाठी करताय हे विसरू नका. फार फार तर काय होईल सुपर हिट. राजेश देशपांडे, स्मृती देशपांडे आणि सृजन देशपांडे यांनी ही संस्था नाही तर हे कुटुंब विकसित केलेलं आहे. बाकी गप्पा हसी मजाक चालेल कितीही पण काम करताना मात्र नाही. तिथे शिस्त. हे कुटुंब एकमेकांच्या मदतीसाठी सदैव पुढे असतं. सृजनमधील सगळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्यातलं कोणी काही खास काही करताय तर त्याला अधिकाधिक प्रोत्साहन दिलं जातं. कारण इथे स्पर्धा स्वतःला सुधारणं हे असतं. त्यामुळे दुसऱ्याला प्रोत्साहन देताना हातचं राखत नाही कोणी. त्याचं प्रात्यक्षिकच बघा ना. सृजनमधील खलिदाताई यांच्या पुस्तकाचं आता प्रकाशन आहे आणि आम्हा सगळ्यांचाही उत्साह ओसंडून वाहतोय. खलिदाताई यांच्या आकर्षण या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाईल. त्याविषयी खलिदाताई यांची मैत्रीण प्रीती देसाई बोलतील. माननीय अभिषेक घोसाळकर या पुस्तकाबद्दल बोलतील. तेव्हा खलिदाताई यांचे पती, मुलगा आणि सून यांनी रंगमंचावर यावं. समोर एक सेकंड. समोर समोर. थँक्यू. खलिदाताई यांच्या मैत्रीण देसाई, प्रीती देसाई, हां ग्रेश त्याबद्दल बोलतील. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांना नमस्कार. यापूर्वी प्रकाशित झालेल्या आगाज आणि आठवण या 2 बहुचर्चित पुस्तकाच्या लेखिका खलिदा शेख यांच्या आकर्षण या 3ऱ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्ताने एक साधी गृहिणी ते आजची मान्यवर लेखिका हा खलिदाचा प्रवास कसा घडला ही अतिशय रोचक कहाणी आहे आणि तिची मैत्रीण म्हणून मी त्या कहाणीची साक्षीदार आहे. आज ती कहाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. रत्नागिरीला मराठी भाषेतून शालेय शिक्षण घेतलेली ही मुलगी पुढे मुंबई विद्यापीठाची पदवीधर झाली. लगेचच मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागून
विवाह बंधनातही अडकली. सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच महानगरपालिकेतही वेळोवेळी ही पदोन्नती प्राप्त करत होती. जबाबदारीच्या सर्व पदांवरील कामाला योग्य प्रकारे न्याय देऊन उपअधीक्षक या पदावरून निवृत्त झाले. शालेय जीवनापासूनच असलेली वाचनाची, लिखाणाची, संगीताची आवड लग्नानंतरही हिने असोशीने जपली, वाढवली. अनेक कार्यक्रमात निवेदन, भाषण करून ही श्रोत्यांना जिंकून घेत होती. मनातील तरल भावना कवितेतून व्यक्त करत होती. संगीत, नाटक अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावून त्यावर समीक्षा लिहिणं हिला लीलया जमत होतं. परंतु हिच्या लिखाणाला खऱ्या अर्थाने वाव मिळाला तो महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर. आणि हे अत्यंत मोलाचं काम मानाची या संस्थेनं केलं आहे. या संस्थेच्या रूपाने खलीलाला जणू अलिबाबाची गुहाच सापडली. सृजन परिवारात सामील होऊन तिला कविता आणि लेखनाचा आनंद लुटता आला. 2018 मध्ये निवृत्त झाल्यावर मानाचीच्या कार्यशाळेत ती सहभागी झाली. मानाची या संस्थेचं सदस्यत्व म्हणजे खलीलाला जणू वरदानच लाभलं आणि इथूनच तिच्या लेखन प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 19 डिसेंबर 2020 रोजी तिची आगास ही पहिली दीर्घकथा प्रकाशित झाली. पाठोपाठच 4 ऑगस्ट 2021 रोजी आठवण हा कथासंग्रहही प्रकाशित झाला. आगाज या दीर्घकथेतील एका प्रसंगावर मानाचीच्या राजेश देशपांडे सरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा लघुपट तयार केला. इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी हिने लिहिलेल्या दरवळ या कथेवरही अत्यंत भावस्पर्शी लघुपट बनवला गेला. खलिदाची आगासी दीर्घकथा, त्यानंतरचा आठवण हा कथासंग्रह, या दोहोंना IC आयकॉन हा मानाचा पुरस्कार मिळाला. ज्या रसिक वाचकांनी ही दोन्ही पुस्तके वाचली असतील त्यांचा हिच्या सृजनशील भावस्पर्शी लिखाणाशी चांगलाच परिचय झाला असेल. प्रेम या तरल भावनेची विविध रूपं हिच्या साध्या, सोप्या, ओघवत्या लेखन शैलीमुळे मनाची पकड घेतात. हिची चोखंदळ रसिकता, सौंदर्यदृष्टी प्रसंगानुरूप सुचलेल्या काव्यातून, गाण्यातून प्रकर्षाने जाणवते. आज प्रकाशित होणाऱ्या आकर्षण या पुस्तकात देखील आकर्षण आणि प्रेम यातील फरक, त्यातील सीमारेषा हे सारं आणि त्याचं वेळीच भान न झाल्यास येणारं नैराश्य याचं फार प्रभावी चित्रण केलं आहे. खलिदाकडून भविष्यातही अशाच दर्जेदार लिखाणाची निर्मिती व्हावी अशी आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी माझ्यासारख्या अनेक चोखंदळ रसिकांची मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी सर्व रसिकांतर्फे सदिच्छा देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद. माननीय अभिषेक घोसाळकर सरांना असा विनंती करते की आपण काय शिकू. नमस्कार. राजेश देशपांडे, सृजन परिवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षक, आज खलिदाताईंच्या आकर्षक या पुस्तकाचे या ठिकाणी अनावरण झालेले आहे. खलिदाताईंचा प्रवास आपण ऐकलेलाच आहे. खरं म्हणजे खलिदाताई हे आम्ही ज्या प्रभागाचे नेतृत्व करतो, प्रभाग क्रमांक 1, अभिमानाने सांगतो की त्या माझ्या प्रभागाच्या एक नागरिक आहेत आणि माझ्या मतदार आहेत. आणि त्यांचा आणि माझा संपर्क झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं असेल तर मला 2 पुस्तकं दिली. आणि पुस्तकाचं आपल्याला माहिती आहे, पुस्तक सारखी मैत्री करणारा दुसरा कोण मित्र नसतो. आणि 2 पुस्तकं वाचल्यानंतर त्यांचं नाव आहे खलिदा शेख. मला पण एवढं मराठी जास्त जमत नाही, कधी कधी मी पण तुटकं मराठी बोलतो. पण एक मुस्लिम असून पण त्यांनी एक मराठी पुस्तक लिहिणं हा आपल्या मराठी माणसांचा अभिमान आहे आणि मी त्यांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं खास बघितलं की प्रत्येक पुस्तकाचं नाव क वरून सुरुवात होते. एक आठवण आहे, आज आकर्षण आहे आणि दुसरं आगास आहे. म्हणजे अचं काहीतरी त्याच्यामध्ये महत्व आहे. आणि माझं पण नाव वरून सुरू होतं, अभिषेक.
जास्त वेळ घेत नाही, कारण की आत्ताच मी बघितलं की फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल. तुमचं पण पुस्तक फार फार काय होईल तर सुपरहिट होईल. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पुढच्या आयुष्याच्या मी शुभेच्छा देतो. जे जे कलाकार या ठिकाणी त्यांचं परफॉर्मन्स करणार त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक मुलाला आपल्या आईचा अभिमान असतो. तर शाहिद आपल्या आईच्या पुस्तकाबद्दल आणि आईबद्दल बोलेल. सर्वांना नमस्कार. माझी मराठी आईसारखी चांगली नाही, पण कळते बरोबरच. इंग्लिशमध्ये 2 लाईन फक्त बोलणार. मॉम हॅज रिटन 3 बुक्स, आगाज, आठवण, and now Akarshan. These 3 books, the names define my mom's second innings as a writer. She chose to start what she really loves. She did an Agaz of that, and it's something that she's always been attracted towards, that is writing, and that's attraction is Akarshan for her. And she'll continue writing the way she writes always, and she'll create her own legacy. We are all sure of that. She'll create new memories, and that for us will be our art fund. So मला खूपच गर्व आहे. आई असेच लिहित राहा, आम्ही तुला पाठिंबा देणार. हॅलो, नमस्कार. आज मी इथे माझी लेखन प्रवासाबद्दलची माहिती प्रीती देसाई माझ्या मैत्रिणींनी सांगितले. मला त्याच्याबद्दल काहीच सांगायचं नाही आहे. फक्त मी इथे थँक्स म्हणायला इथे उभी आहे की खालिदा शेख ही एक लेखिका म्हणून समोर आली सगळ्यांच्या, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि सर्वप्रथम मानाचीने तो मला मान दिला, लेखिका म्हणून समोर यायचा तुमच्या. आणि त्याच्यानंतर राजेश सर ज्यांनी सृजन परिवारात मी सामील झाली आणि त्याच्या लेखिकेवर त्या सोन्याचा मुलामा चढल्यासारखं आलं आणि लेखणीला एकदम मला उत्स्फूर्तपणे मी लिहू शकली. त्यांचे सगळे प्रोग्राम मी अटेंड केले, छानपैकी कविता सादरीकरण वगैरे मी करत गेली. आणि मग माझ्या लक्षात आलं, मला जेव्हा पुरुष सरांनी म्हणजे पुरुषोत्तम बेर्डेंनी मला प्रस्तावनेत म्हटलं होतं की खालिदा शेख या सक्षम लेखिका आहेत, त्यांनी जर आपली लेखन कक्षेचा व्यास वाढवला तर निश्चित त्यांच्याकडनं एक चांगली कलाकृती आपल्याला वाचायला मिळेल. तर मी आज परत एकदा जाहीर करते की त्या लेखन कक्षेचा व्यास मी वाढवायचा ठरवला आहे. चौकट आखून झालेली आहे, फक्त लिखाणाचं काम सुरू व्हायचं आहे. तर मी लवकरच अध्यक्षरावरून परत एक पुस्तक आपल्या समोर किंवा कादंबरी म्हणा लवकरच मी समोर आणेन. तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत. आणि सर्वप्रथम शेख कुटुंबियांच्या म्हणजे मिस्टर शेख ज्यांनी मला इथपर्यंत प्रवासात मदत केली, म्हणजे माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले, म्हणून मिस्टर शेखचं पण मी थँक्स म्हणते. आणि त्यांनी मला मिळाली नव्हती, मी खूप टेन्शनमध्ये होती आणि त्या पुस्तकाची डिलिव्हरी नॅन्सी कॉलनीत रात्री 9:30ला आली. तर ते ओझं सुद्धा आम्ही दोघांनी उचलून आणलंय रात्री 9:30ला आणि आणि आम्ही बसून पॅकिंग सगळं केलंय. तर ह्या सगळ्यांचा पाठिंबा नसता तर मी इथपर्यंत आली नसती. आता फक्त मी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या 4 आयुष्यावरच्या 4 शेवटच्या ओळी मी ऐकवते की आहात तुम्ही सावरायला म्हणून मला पडायला आवडतं, आहात तुम्ही सावरायला म्हणून मला पडायला आवडतं, आहात तुम्ही हसवायला म्हणून मला रडायला आवडतं, आहात तुम्ही समजवायला म्हणून मला चुकायला आवडतं, माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सर्व म्हणून मला आयुष्य जगायला आवडतं.
आता एकांकिका सुरू होणार त्याआधी सृजनचा आणखी एक अतिशय लक्षणीय असा उपक्रम म्हणजे सृजनाक्षर हे त्रैमासिक. राजेश सरांनी सुरू केलेल्या अभिनय कार्यशाळेत नाट्यक्षेत्रासंबंधित कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध प्रयोग होत असतात, विविध उपक्रम होत असतात. हे सांगितलंच तर लेखन ही नाट्यक्षेत्रातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ही कला विकसित व्हावी, मी कसं लिहू मला जमत नाही असा संकोच निघून जावा म्हणून सृजनाक्षरची निर्मिती झाली. ही कल्पना मात्र आली ती सुरुची विक्टर यांच्याकडे. त्यांनी ती सांगितल्यावर सगळ्यांनाच ती आवडली आणि मग त्यांनाच कार्यकारी संपादक म्हणून कार्यभार सांभाळावा असं सांगितलं. आता हे सृजनाक्षर 5 हे त्रैमासिक ते छान हाताळत आहे. सृजनाक्षर मध्ये लिहिणारी लेखक मंडळी उत्साही तर आहेतच. सृजनाक्षर बघितलं तर त्यात येणारं साहित्य हे वैविध्यपूर्ण असल्याचं दिसून येईल. कथा, कविता, लेख, व्यक्तिचित्रण, मुलाखतींची शब्दांकनं, प्रवास वर्णनं, प्रवासात आलेले अनुभव आणि अगदी रेसिपी सुद्धा सगळं असतं. सृजनाक्षरमध्ये नवोदित कलाकारांनी शिकण्यासाठीचा खजिना आहे. विविध मान्यवरांनी हातचं न राखता केलेलं मार्गदर्शन, त्यांचे अनुभव यातून खूप काही शिकायला मिळतं आणि म्हणूनच सृजनाक्षर नवोदित कलाकारांसाठी अनमोल खजानापेक्षा कमी नाही. आजच्या सृजनाक्षरचे प्रकाशन आपण करतोय आता. इथे उपस्थित मान्यवर आणि महोत्सवाला आलेले सगळे कलाविदाशी सगळ्यांना सुरुची शिरीष मुलकरचा नमस्कार. 4 शब्द बोलावे एवढी खरं तर मी मोठी नाही, पण सृजनाक्षरची कार्यकारी संपादिका म्हणून आज थोडं बोलायला मिळणं हा मला माझा बहुमान वाटतो. आज हे मान्यवर मी कार्यकारी संपादिका असलेल्या त्रैमासिकाचे प्रकाशन करणार आहे. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. सृजनाक्षरचा जन्म कसा झाला हे कळलं आपल्याला, पण एखादे मासिक, त्रैमासिक, अंक यांना दरवेळी जन्म देताना वेळा कशा सहन करायच्या हे आम्हाला राजेश देशपांडे यांनी या उपक्रमातून शिकवलं. त्यासाठी साहित्य जमा करणे, साहित्याची जाण विकसित करणे, त्यामुळे आपल्या सुधारणा होतेच, पण दुसऱ्याच्या साहित्यात आपण सुधारणा सुचवू शकतो हे शिकायला मिळते. त्यानंतर प्रूफ रिडिंग, त्यामुळे असावं ही आपली जबाबदारी असते हेही कळतं आम्हाला. यात लिहायचं आहे म्हणून काही लिहिण्याचा उत्साह येतो. एडिट करणे, तांत्रिक बाजू अजून शिकायचे बाकी आहे, पण तरीही आम्ही एकमेकांच्या मदतीने हे काम करताना एकमेकांना आपल्याला येत असलेली गोष्ट शेअर करायला शिकतो. मी जेव्हा सुचवलं तेव्हा कल्पना छोटी वाटली होती, ती करताना खरी सत्यातली किती मोठी असते याचा अनुभव येतो. यावेळी सृजनाक्षर 5 मध्ये मुग्धा गोडबोले यांनी अप्रतिम लेख दिला, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की सृजनाक्षर ऑनलाईन किंवा हार्ड कॉपी घेऊन वाचावी. त्यात जे काही अनमोल आपल्याला गवसेल तेव्हा सगळे म्हणतील वाचाल तर वाचाल. सृजनाक्षर वाचा नक्की. धन्यवाद. आता आधी आपण इकडे आपण आभार प्रदर्शनाचा खरं तर कार्यक्रम नंतर करतो, शेवटी असतो, पण राजेश सरांचं म्हणणं आहे की आभार नेहमी आधी मानावे. म्हणूनच सृजन क्रिएशनच्या वतीने मी आधी आभार मानते हे सगळ्यांचे. संभाजी सावंत अवतरण अकादमी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह व्यवस्थापन आणि कर्मचारी, विजय चव्हाण, संजय डहाळे, राजेश शिर्के, प्रसाद शृंगारपुरे, गणेश गारगोटे मीडिया वन, TY पाध्ये पब्लिसिटी, धवल जाधव,
सुप्रिया दरेकर मराठी संवर्धन मंडळ, गुरुनाथ सोमसुरकर आणि वृषाली आंबेडकर सिनेमा गल्ली, श्याम चव्हाण, संदेश बेंद्रे, शरद सावंत, मेडेकर केटरर्स, रोशन करोळेकर, पार्थ डोंगरे महाराष्ट्र टाइम्स, अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर, प्रदीप कवरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखाध्यक्ष आणि सर्व सभासद, योगिता राऊत, गोट्या सावंत, दिलीप जाधव, आजवर आम्हाला मार्गदर्शन केलेले सर्व मान्यवर सगळ्यांचे मनापासून आभार. कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमस्व. आम्ही प्रथमच कार्यक्रम करतोय तेव्हा आज चूक बोल द्यावी लागेल. हो, आणि येस राईट, संभाजी सावंत सर आणि समीर सावंत सर तुमचेही अतिशय आभार. लातूरला कार्यशाळा झाली नुकतीच, तर आता सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान तर्फे राजेश देशपांडे सर आणि मनमाला वेंदे यांना सन्मान चिन्ह देत आहेत डॉक्टर संतोष कुलकर्णी आणि वृषाली कुलकर्णी. लातूरच्या 50 डिग्री टेम्परेचरमध्ये प्रशिक्षण द्यायला बोलून आम्हाला शिक्षा दिली होती त्याच्याबद्दल ते देत असतानाच मी ते सन्मानपत्र वाचून दाखवते. माननीय श्री राजेश देशपांडे सहनविधी, निर्व्याज व निरपेक्ष त्यागवृत्तीने उपक्रमशील राहून सिद्धहस्त सिने नाट्य कला कौशल्य सेवा योगी समोर. मानवतापूर्वक समाज उभारणीतील आपल्या निष्ठापूर्वक सेवा कार्याचा प्रतिष्ठान गौरव करते. कलाभ्यास, संशोधन, चिंतन आणि बांधिलकीच्या व्रतस्थ वृत्तीने दिनांक 30 एप्रिल व 1 मे 2022 रोजी प्रतिष्ठानतर्फे आयोजित सृजन क्रिएशन निर्मित नाट्यकला प्रशिक्षण कार्यशाळा उपक्रमात साधन व्यक्ती म्हणून केलेल्या सक्रिय योगदानाबद्दल सन्मानाचे प्रतीक म्हणून आपणा सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या 4th वर्धापन दिनानिमित्त हे सन्मानपत्र कृतज्ञतापूर्वक सदिच्छासह प्रदान करण्यात येत आहे. प्राध्यापक नानासाहेब वाटा आणि मनमाला वेंदे हिलाही सन्मान चिन्ह देण्यात येते. Thank you.